आणि आता पाहूया लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट नगरमधून। काय वाटतं निलेश लंके का सुजय दादा? निलेश लंके आणि जनतेने आमची इच्छा आहे जनतेने त्यांनाच निवडून द्यावं। आतापर्यंत बेरोजगार आहे पूर्ण देश तकलीफ मध्ये। मोदी सरकारचं मध्ये आम्ही नोकऱ्या दिल्या कोणाला दिल्या कोणाला दिल्या पैशावाल्यांना दिल्या। आता ते काय राजकारण कोणी कशावर बी जिंकून येतं त्याला महत्व नसतं। बरोबर इमानदारीला महत्व असतं सर्व। इमानदारीला काय म्हणणं आहे नगरचं राजकारण कसं तुतारी चाललंय? तुतारी हा बस तुतारी पण कम बोलायचं दिसतंय। नाही काय नाही फुलबिल काय येत नाही। जुमलेबाजी येते जुमलेबाजी फक्त जुमले। हा 15 लाख रुपये देतो आणि नंतर म्हणजे जुमले। आता म्हणते 412 आता काही येत नाही 212 होत नाही आता 200 नाही होत मुश्किल। मी स्वतः 90 गोण्या घोडेगावच्या मार्केटला नेल्या 90 गोण्याची 22,000 पट्टी आली। आणि त्या 90 गोण्या पिकवायला किती खर्च आला? त्याला कमीत कमी 50 ते 60,000 रुपये खर्च येतो। महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी। महाविकास आघाडी जे होईल ते आता होईल। विकास झालाय का नगर जिल्ह्याचा? झालं ना रस्ते वगैरे झाले का? थोडेफार झालेत। थोडेफार लंके का विके समजेल ना आपल्याला। पण तरी अंदाज 4 तारखेला आपकी बार महाराष्ट्र के बाहर महाराष्ट्र की बात इथं बाल किल्ला कोण राखेल लंके साहेब की त्याने सांगतात नाही सांगत? नाही आमच्या पुणे जिल्हा जो आहे ना हा. तर काम चांगले रस्त्यांच्या बाबतीत बरं बीजेपी सरकार बद्दल काय वाटतं? नाही चांगले सरकार चांगलं नाही आमच्या दोघांना नाही आमचे वंचित बहुजन आघाडीला वंचित बहुजन आघाडी काही सांगू शकत नाही। फाईट जबर होणार आहे पण आम्हाला वाटतं विखे पाटील यावा। नगर मध्ये 2 उड्डाण पूल मंजूर करून आणलेले त्यांनी ते आले तर हे उड्डाण पुलाचे काम होऊ शकतात। काय होईल ते होईल जनतेच्या शेवर आहे। तर बाल किल्ला राखणारे जे पूर्वज होते त्यांचे कोणतरी वंशावळ असतील तेच राखू शकतात। मग आता तुम्ही समजून घ्या बघ। वातावरण का चांगलं बीजेपी साठी बीजेपी साठी मोदी मोदी सर जरा बीजे फोनवर बोलतायत सरांना विचारूया। काय सकाळ 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 बसले धंदे पाण्याची वाट पाहत। बरं काय वाटतं कुणाचं वर्चस्व ठरेल? मराठा आरक्षण भेटल्याशिवाय काही नाही होणार। काय नाही आठ रकमले मतदान आहे का? आहे ना दोन्ही वातावरण पाहिजे। मतदान केलं का याच्या आधी? नाही याच्या आधी नाही पहिलाच टाइम आहे। पहिलाच टाइम आता आयुष्यातला पहिलाच टाइम कुणाला मतदान? विकेंडला विकेंड ना विखे पाटलांनी कामं केलेत का? हा बरेच कामं केलेत ना। बरेच कामं केलं सुजय दादा सुजय दादा बरं सुजय दादांनी कामं केलेच का? हो खूप केले। निलेश लंकेच निलेश लंके हो पण सुजय दादा चालू खासदार आहे त्यामुळे लंकेंना निवडणूक देत जाईल का? नाही जड नाही जाणार कारण तालुक्या ठिकाणी सगळीकडे लंकेच चालतात। निलेश लंके ओनली निलेश लंके कागदावर दिसतेत ना आतापर्यंत कुठं आपल्याला काम दिसलेत नाहीत की इथं किती आपटलं तरी निलेश लंकेच। मला सांगा महायुतीत अनेक नेते गेल्यामुळे ताकद वाटते। जाऊ दे ना जनता आहे ना। मी नेते फक्त त्यांच्या मतलबासाठी गेले। मोदी म्हणतो 70,000 कोटीचा घोटाळा केला अजित पवारने आणि 2 दिवसांनी त्यात अजित पवारला पक्षामध्ये सामील करून घेतो। नगरमध्ये विकासाचा एकच वादा फक्त सुजय दादा। सुजय दादा आपला उड्डाण पूल दिसतोय हा सुजय दादांच्यामुळे झालाय। नगरमध्ये भरपूर सारा विकास सुजय दादामुळे झाला। सुजय विखे येईन। सुजय दादा येतील नगर मध्ये आता सध्या बीजेपीची चालू होईल। बीजेपीचे विखे पाटील विखे पाटील 100% 100% एकदम 101% विखे पाटील येणार 100% होणार। 400 पार आहे इस बार बर इस बार 400 पार। उद्या जर भाजपला 10% कमी पडले पण तुम्ही तिकडे गेला तुमच्या मताचा काय फायदा आहे का? कशाला मग मतदान करता तू तरीला सरळ भाजपला दे ना। ते म्हणतात हिंदुत्वासाठी गेलो हे अरे मग कशाला जायचं मग तुला आमचं मत गेलं ना वाय मग तवा गेल्यामुळे जनता नाराज म्हणायचं। हे इकडे उड्या आणण्यापेक्षा ते आपण उड्या आणली तिकडं डायरेक्ट मग जनता उडी आणणार म्हणायचं। कमीत कमी 2 लाख मतांनी सुजय विखे नगर शहरातून विजय होणार। आपली बार 400 पार होणार 400 पार होणार म्हणजे झालंय। बाले किल्ला तर लंके साहेब यायला पाहिजे। सुजय दादांनी काम केलं 5 वर्षात मला तर त्यांचा चेहराच दिसला नाही। नंतर 2,000 रुपये जमा होते मोदी को। 2,000 बरं तुम्ही खुश आहात का? हा मी खुश आहे। आपल्याला मोदीच मोदी सुजय भरपूर काम उड्डाण पूल बरं असे भरपूर काम झालेले आहेत पण एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पण एक आमदार आहे त्याला पण चांगलं कुठतरी ही भेटलं पाहिजे पद भेटलं पाहिजे मग कारण सुजयचे काम नुसार नाही तसं नाही घासून होणार आहे। एकंदरीत आता जे चाललंय जे ते आपापला पक्ष ज्या सोयीनुसार बदलतंय त्यानुसार आपण ही आपली मतं बदलावी आणि आपलं जे योग्य वाटेल ते आपण त्याला आपलं मतदान करावं। आता आम्हाला काय कळायचंय भाऊ राजकारणाचं आम्ही मागत होतो इथं
निलेश लंके सोडून मतदान नाही करायचं कुणाला. बर निलेश लंके सोडून कुणी येणार नाही. कमी ते 2-2.5 लाखाचं मतदान नाही जास्त. जास्त हा 100%. 100%. लाईव्हला टाक. हो पण सुजय दादांनी जर विकास केलाय म्हणजे अरे काय ते विकास केला का आला आपल्या गारगाव मध्ये कोळगाव मध्ये कधी आलाय श्रीगोंद कधी आलाय आपण मध्ये साखर वाटली की हा साखर वाटे लोकांचा चहा गडू करायला. तर कांद्याला म्हणले निर्यात इथं बाजार नाही कांद्याला ही शेतकऱ्या दुधाला बाजार नाही. काय बीजेपीचं खरं आहे. मला तर वाटतं सुजय विखेच यायला पाहिजे आमच्या इकडं. हा हे इकडं काही असू हे भावाचं ते पण राष्ट्र भांडण्यासाठी राष्ट्राला भांडण्यासाठी मोदीच पाहिजे.